नमस्कार, मी डॉक्टर मंगल हांडे. आज आपण चर्चा करतो SYBSc या वर्गातील विद्यार्थ्यांच्या मराठी या विषयाविषयी. या विषयाचं प्रथम सत्रामध्ये अभ्यासण्यासाठी जो अभ्यास विषय आहे त्याचं नाव आहे उपयोजित मराठी. त्यामध्ये पहिल्या घटकामध्ये तुम्हाला अभ्यासायला आहे भाषा आणि जीवन व्यवहार. भाषा म्हणजे काय? शास्त्रीय व्यवहार, साहित्य, कार्यालयीन भाषा, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांची भाषा. त्याचबरोबर अर्जलेखन, विनंती अर्ज आणि नोकरीसाठी अर्ज याविषयी माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर संगणकीय अर्जलेखन, युनिकोडमधून मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अर्ज कसा लिहायचा याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. स्वपरिचय, स्वतःचा परिचय मराठीमधून कशा प्रकारे बायोडाटा तयार करायचा याविषयी माहिती मिळणार आहे. दुसऱ्या घटकामध्ये प्रसार माध्यमांसाठी लेखन, यामध्ये कृषी विषयक, विज्ञान विषयक, तंत्रज्ञान विषयक आणि क्रीडा विषयक अशा माध्यमांसाठी कशा प्रकारे लेखन करायचं याविषयी माहिती मिळणार आहे. त्यानंतर वृत्तपत्रे, वृत्तपत्रामध्ये लेख कसा लिहायचा हेही तुम्हाला समजणार आहे. नभोवाणी, नभोवाणीसाठी भाषण लेखन कसं करायचं याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे. चित्रवाणी, माहितीपटासाठी संहिता लेखन कसं करायचं हेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर महाजाल, महाजालमध्ये ब्लॉग लेखन कसं करायचं याविषयी माहिती मिळणार आहे. तसंच नवसमाज माध्यमांसाठी लेखन कशा प्रकारे करायचं, हे फेसबुक आणि ट्विटरवरती कसं लिहायचं हे तुम्ही बघणार आहात. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रामध्ये, हा अभ्यासक्रम पहिल्या सत्राचा झाला, आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे मराठी साहित्य. साहित्य विषयक गप्पा तुम्हाला याच्यामध्ये मारता येणार आहेत. यामध्ये पहिल्या घटकामध्ये तुम्हाला निबंध लेखन अभ्यासायचं आहे. त्यामध्ये वैचारिक, सामाजिक, विज्ञान विषयक निबंध तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला मराठी कथादर्शन हे पुस्तक अभ्यासायचं आहे. याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, त्याचप्रमाणे सुनीता राजे पवार आणि प्राध्यापक डॉक्टर शांताराम चौधरी. त्याचप्रमाणे हे जे पुस्तक आहे हे रुद्र प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. अशा प्रकारे तुमचा SYBScचा वर्षभराचा अभ्यासक्रम आहे. धन्यवाद.